नक्षलवाद चळवळीने गेल्या काही वर्षात हजारो सैनिकांचे बळी घेतले. लाखो आदिवासींना दहशतीत ठेवले. त्या चळवळीचा खरंच शेवट झालाय का? सविस्तर समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय जनता आवाज डिजिटल. 30 मार्च 2026 रोजी गृहमंत्री अमित शहा लोकसभेत उभे राहतात आणि जाहीर करतात, भारत आता पूर्णपणे नक्षलमुक्त झाला आहे. या चळवळीची सुरुवात झाली होती 1967 मध्ये. पश्चिम बंगालच्या नक्षलबारी या छोट्याशा गावातून सुरुवात झाली होती. पण याची ठिणगी पुढे छत्तीसगड, झारखंड, ओडिसा, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश ते थेट केरळपर्यंत पोहोचली. या संपूर्ण पट्ट्याला रेड कॉरिडॉर म्हणत. आणि 2010 मध्ये एकाच वर्षी या भागात नक्षली हिंसाचाराच्या तब्बल 1936 घटना घडल्या. 720 निरपराध माणसं मारली गेली. मग बदल कधी झाला तर 2014 नंतर केंद्र सरकारने 2 आघाड्यावर काम करायला सुरुवात केली. एक होती सुरक्षा दलाची कठोर कारवाई, तर दुसरीकडे होते नक्षलग्रस्त भागात रस्ते, वीज, शाळा, डिजिटल कनेक्टिव्हिटी पोहोचवण्याची मोहीम. आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याचा हा प्रयत्न खरं तर या संघर्षाचा उतारा होता. 2019 मध्ये अमित शहा गृहमंत्री झाले आणि मोहिमेला नवी धार दिली. ड्रोन, आधुनिक तंत्रज्ञान आणि CRPF कोब्रा बटालियनच्या मदतीने नक्षलवाद्यांचे एक अड्डे उद्ध्वस्त केले गेले. झारखंड आणि छत्तीसगडच्या सीमेवरील बुढा पहाड, जो गेली 3 दशके नक्षलवाद्यांचा किल्ला होता, तो ऑपरेशन ऑक्टोपसने मुक्त केला. AIA आणि EDने आर्थिक नेटवर्क उद्ध्वस्त केले. आता येतो सर्वात मोठा ट्विस्ट. छत्तीसगडचे बस्तर, दंतेवाडा, सुकमा, बिजापूर हे जिल्हे जे एकेकाळी या दहशतीचे केंद्र होते, तेथेच सरकारने सर्वात जास्त निर्णायक वार केला. माओवादी संघटनेच्या पोलित ब्युरोचे आणि केंद्रीय समितीचे तब्बल 21 सदस्य होते, जे 2024 पर्यंत सक्रिय होते. पण त्यानंतर आजपर्यंत फक्त एकच फरार आहे. बाकी सगळे एकतर मारले गेले, अटक झाले किंवा शरण आले. वेणुगोपालराव उर्फ सोनू या वरिष्ठ नक्षली कमांडरने शरणागती पत्करताना सांगितलं, आता सशस्त्र संघर्ष सुरू ठेवणे शक्यच राहिले नाही. सरकारी आकडेवारीनुसार 2019 ते 2026 दरम्यान 7409 नक्षलवाद्यांना अटक झाली आहे आणि 5880 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. हिंसाचाराच्या घटनांमध्ये 52%, सुरक्षा जवानाच्या मृत्यूमध्ये 73% आणि सामान्य नागरिकांच्या मृत्यूमध्ये 70% घट झाली आहे. पण हे सगळं संपलं म्हणजे खरंच संपलं का? काही अहवाल सांगतात नक्षलवाद आता शहरी भागात आकार घेतोय. विद्यार्थी, वकील, कामगार आणि कार्यकर्त्याच्या माध्यमातून या विचारधारेला नवे रूप मिळत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. आणि नक्षलमुक्त झालेल्या भागातील आदिवासींच्या विकासाचा प्रश्न अजून बाकीच आहे. एक लढाई जिंकली, पण खरी लढाई आता सुरू होते. बंदूक संपली, पण गरिबी, अन्याय आणि दुर्लक्ष याचं काय? नक्षलवादाचे बीज त्यातच रुजले होते. सरकार ते बीज आता मुळासकट उपटेल काय? हा खरा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं? ही नक्षलमुक्ती खरंच झाली आहे का? कमेंटमध्ये तुमचं उत्तर नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.